मुंबई महापालिका आणि या सगळ्या अनुषंगाने बोलतोय म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की तुम्ही मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये आता आदित्य ठाकरेंच्या पर्यंत प्रकरण आलंय, दिनो मोरिया यांची चौकशी झाली, एक केतन कदम यांना अरेस्ट झाली आणि अशा विविध प्रकारचे घोटाळे 25 वर्षात झाल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मिठीचा गाळ कुठे गेला, मग त्याच्यामध्ये गाळ टाकला कुठे, उचलला कसा, इथपासून ते सगळं झालं. आता मुद्दा असा आहे की मग मिठीचं प्रकरण आहे, रस्त्यांचं प्रकरण आहे, खड्ड्यांची अवस्था मुंबईतल्या, या सगळ्यांवरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे तुमच्यावरती तोफ डागताना दिसत आहेत. तर मिठीच्या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय? मिठीच्या प्रकरणामध्ये घोटाळा झालाय नाही झालाय? तुमचं स्वतःचं मत काय आहे की मिठीमधला गाळ गेला कुठे? माझं आजही मत असं आहे की मिठी नदीच्या गाळाचं राजकारण आहे. मिठी नदीचा गाळाचा विषय केव्हापासून आला? 2005ला ज्या वेळेला मिठी नदीला पूर आला आणि ज्यावेळेला लक्षात आलं की याच्यामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात आहे, तो काढला पाहिजे, आणि तेव्हापासून मिठी नदीच्या या खोलीकरणाचं आणि रुंदीकरणाचं काम चालू झालं. माझं आजही मत आहे, मी ह्या मतावर अतिशय ठाम आहे आणि मी मागणी देखील विधान परिषदेत केली की ह्याची अगदी शेवटपर्यंत चौकशी करा. 2005 पासून ज्या वेळेपासून पहिलं मिठी नदीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्या दिवसापासूनची चौकशी झाली पाहिजे. हे लोक सिलेक्टिवली त्यांना सोयीचं. आता मला तुम्ही सांगा, 2022 पासून तर निवडणुका नाही झालेल्या आहेत. प्रशासन कोणाचं आहे? त्याच्यामध्ये झालेले घोळ कोणी केलेले आहेत? ते काही शिवसेनेने केलेले आहेत. त्याच्या अगोदर 2017 ते 2019 पर्यंत BJP आमच्या मांडीला मांडी लावून बसली होती. कधीतरी हा प्रश्न विचारला, मिठी नदीचा गाळ कुठे गेला? आम्हाला कधीच विचारलं नाही. 2019 ते 2022 या 3च वर्षात शिवसेना फक्त एकटी होती. पण त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेत जे पदाधिकारी बसले होते ना, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, हे सगळे आज त्यांच्या पंखाखाली आहेत. करा चौकशी. नाहीतर काय करतील? जसं खिचडीमध्ये केलं. खिचडीच्या कंपनीचा मालक कोण? त्या मालकाला, ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, संजय माशिलकरला, त्याला यांनी हात लावला नाही का? तर तो त्यांच्या पंखाखाली आहे. मॅनेजरला अटक ईडीची, 1 वर्ष आतमध्ये ठेवलं त्याला. आता मालकाला अटक व्हायला पाहिजे का मॅनेजरला अटक व्हायला पाहिजे? तसंच माझं म्हणणं असं आहे की ह्या 2 वर्षाची नाही, सगळ्या पूर्ण करा. आमच्याबरोबर जेव्हा बसले होते तेव्हा कधी त्यांना मिठी नदी आठवली नाही. आमच्याबरोबर 19 पर्यंत होते तोपर्यंत मिठी आठवली नाही. 19 ते 22 एवढाच फक्त मिठी नदीचा गाळ निघाला. तुम्हाला असं वाटतं की आदित्य ठाकरे हा शिवसेनेच्या महापालिका निवडणुकांचा चेहरा असू शकतात किंवा त्यांच्या नेतृत्वात इलेक्शन्स होऊ शकतात, म्हणून मिठी नदीमध्ये सुद्धा त्यांच्या निकटवर्तीय, खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय, आपण जर याचं प्रकरणामध्ये दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांना आता त्याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट फाईल झाला, पण त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप, एका प्रकारे आदित्य ठाकरे हे विरोधकांच्या सतत टार्गेटवर दिसतात. तुम्हाला काय कारण? टार्गेट करणं हेच त्यांचं काम आहे. त्यांना ही भीती का वाटते? बघा, एका बाजूला काय म्हणतात, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, तरी दुसऱ्याचे फोडत असतात दररोज. अरे जेव्हा तुमचं घर भरलेलं आहे तर बाजूच्यांची पोरं कडेवर कशाला पाहिजेत तुम्हाला? तुमच्या घरात एवढी आहेत ना. दुसरा विषय असा आहे, आदित्य ठाकरेंना एवढं काय घाबरता तुम्ही? ही ऊटसूट आदित्य ठाकरे, त्यांना का भीती वाटते? तुमच्याकडे एवढं मेरिट आहे असं तुम्ही म्हणताय, तर त्या मेरिटवरती महानगरपालिका जिंका ना. फक्त आरोप करायचे. बघा, ही मोडस ऑपरेंडी आहे आणि ती काय आज इकडेच नाही आहे, ती केंद्रात पण आहे. सगळीकडे ती ही पद्धत वापरतात की बदनामी करून टाकायची, बदनाम करून टाकायचं एखाद्याला, आणि ते काय नवीन नाही आहे. हे सगळे प्रकरण, आता मला तुम्ही सांगा, दिशा सालियन प्रकरण आहे, सुशांत सिंग राजपूत प्रकरण होतं, किती बदनामी केली. CBI क्लोजर आले, SIT स्थापन केली, 2.5 वर्षात SITचा रिपोर्ट नाही आहे. फक्त विधानसभा आली की हे प्रश्न येतात पुढे.
कोणतरी त्याला फोडणी देतं, पुन्हा थांबतं, पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला. म्हणजे आरोप करायचं, माणसाला बदनाम करायचं, त्याचं मॉरल तोडायचा प्रयत्न करायचा, हे सगळे प्रकार. माझं मत असं आहे की ज्या पक्षाकडे एवढं पाशवी बहुमत आहे, जो पक्ष जगातला मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो, त्याने तरी अशी छोटी छोटी कामं करू नयेत.